भाषण सुरुवात करायच्या अगोदर मी म्हणेन, अरे आवाज कुणाचा, ही ताकद कुणाची. व्यासपीठावर उपस्थित या ठाणे शहराचे शिवसेना प्रमुख माननीय श्री रमेश बैती साहेब, हेमंत पवार साहेब, विलास जोशी साहेब, रामभाऊ फडतरे साहेब, गुलाबचंद दुबे साहेब, अण्णा देशमुख साहेब, संदीप लेले साहेब, हेमंत पवार साहेब, गाडवे साहेब, आमच्या मागेच असलेल्या सगळ्या माझ्या काकी, माझी आई आणि आज खऱ्या अर्थाने जे आता आपल्या पाहुण्यांना रिसीव्ह करण्यासाठी जिथे उभे आहेत ते माझे वडील आदरणीय प्रताप सरनाईक साहेब. खरं तर नेहमीच घरात भाषण देत असताना एक वेगळाच जोश येतो, कारण आज खरं तर बघितलं तर त्या दिवशी आमचा येऊरला एक मेळावा होता. युवा सेनेच्या माध्यमातून मी एक मेळावा लावला होता. त्या मेळाव्याला प्रचंड गर्दी होती आणि नेमकं त्याच दिवशी भ्रष्टवादी काँग्रेस, मी राष्ट्रवादी म्हणत नाही, भ्रष्टवादी काँग्रेसची सुद्धा सेंट्रल मैदानला एक मेळावा लावला होता. परंतु त्या मेळाव्याला काहीच खुर्च्या नव्हत्या. परंतु आजच्या तारखेला या उन्नती गार्डनच्या मैदानावर आपण जे बघतोय, हे जे दृश्य बघतोय, केवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्व शिवसैनिक, महिला आघाडी आणि त्याचबरोबर युवा सेना, भारतीय विद्यार्थी सेना सुद्धा मोठ्या प्रमाणावर आलेली आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की कालच भाईंदरला असताना आमच्याबरोबर एका उत्तराखंडच्या समाजाच्या कार्यक्रमाला मी होतो आणि त्या उत्तराखंडच्या कार्यक्रमाला असताना आमचे महादेवजी आहेत, त्यांनी त्या ठिकाणी एक वाक्य वापरलं. मी खास करून ते वाक्य या ठिकाणी सुद्धा वापरू इच्छितो. ते म्हणाले की राष्ट्रवादीवाल्यांचा आणि या काँग्रेसवाल्यांचा एक मुद्दा आहे, एकच नारा आहे की खाओ मटन और दबाओ बटन. परंतु एक लक्षात ठेवा, आमच्या शिवसैनिकांना आणि आमच्या युवा सैनिकांना तुम्ही किती मटन द्या तरी त्यांचा काही द्या, आम्ही कुठल्याही प्रकारचा मटन वगैरे खात नाही. आम्ही बटन जर दाबू तर ते फक्त आणि फक्त शिवसेनेच्या धनुष्य बाणावर दाबू. तेच असताना परवाच्या दिवशी युवा सेनेच्या कार्यक्रमात असताना मला खूप आनंद झाला की युवा सेनेच्या माध्यमातून सुद्धा आमचे जे वक्ते आहेत ते सुद्धा चांगले चांगले वाक्य वापरायला लागले. त्यांनी एक नवीन वाक्य वापरलं की अमूल द टेस्ट ऑफ इंडिया, बबूल द पेस्ट ऑफ इंडिया, राहुल द वेस्ट ऑफ इंडिया आणि नरेंद्र मोदी हेच बेस्ट ऑफ इंडिया. मी एवढंच सांगू इच्छितो की आज गेले 5 वर्ष 2009 साली ज्यावेळेस डॉक्टर संजीव नाईक, डॉक्टर आहेत की ते अजूनही काही कल्पना नाहीये, खासदार संजीव नाईक, कारण डॉक्टर म्हणतात की बोगस डॉक्टर आहेत, ओरिजिनल डॉक्टर आपले जे आहेत ते शिंदे साहेबांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत, जे कल्याणला लढत आहेत आणि निश्चितपणे ते कल्याणला विजय होणार. मी एवढंच सांगू इच्छितो की 2009 साली ज्यावेळेस या खासदारांना आपण निवडून दिलं त्यावेळेस आमच्यासारख्या विद्यार्थ्यांची सुद्धा काही प्रश्न होती. परंतु या प्रश्नांना त्यांनी कधीच आमचा मान सन्मान केला नाही आणि आमच्यासारख्या विद्यार्थ्यांची कुठलीच प्रकारची प्रश्न त्यांनी सोडवले नाही. परंतु अभिमानाने एक गोष्ट सांगायची वाटते की या ठाणे शहरात असलेले 3 विधानसभा क्षेत्र, त्यातलं एक म्हणजे ओळा माजिवडा विधानसभा क्षेत्र, दुसरं म्हणजे ठाणे लोकसभा विधानसभा क्षेत्र आणि तिसरं म्हणजे कोपरी पाचपगाडी विधानसभा क्षेत्र. या 3 विधानसभा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी बरीचशी कामं या आपल्या 3 शिवसेनेच्या वाघांनी केलेली आहेत. आज जर उदाहरण घेतलं तर आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना काय आवडतं? आम्हाला क्रिकेट खेळणं आवडतं, आम्हाला फुटबॉल खेळणं आवडतं आणि त्याचबरोबर आम्हाला अभ्यास करण्यासाठी लायब्ररी लागते, आम्हाला अभ्यास करण्यासाठी एज्युकेशन सेंटर लागतं. तर त्यासाठी मी सांगतो की ज्या 2009च्या निवडणुकीतून आपण ठाणे शहरातून माननीय राजन विचारे साहेबांना जेव्हा आपण आमदार बनवलं त्यावेळेस त्यांनी 2.5 वर्षाच्या कालावधीत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी किमान 4 मोठी मैदानं केली. सरनाईक साहेबांनी विद्यार्थ्यांसाठी किमान 2 मोठी मैदानं केली आणि शिंदे साहेबांनी सुद्धा विद्यार्थ्यांसाठी बरीचशी अशी मैदानी उपलब्ध करून दिली. आणि त्याचबरोबर माजिवड्याला असणारं मुंबई विद्यापीठाचं एक उपकेंद्र केंद्र हे सुद्धा माननीय राजन विचारे साहेबांच्या माध्यमातून त्यांनी उपलब्ध आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना करून दिलेलं आहे. मी एवढंच सांगेन
की जे खासदार जे आमच्या आमदार फक्त या ठिकाणी बसलेले ज्येष्ठ नागरिकांनी महिला आघाडीचे प्रश्न न सोडवता आमच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा प्रश्न जे सोडवतील तशाच व्यक्तीला आम्हाला या ठाणे शहराचा खासदार बनवायचा आहे आणि त्यासाठी या ठाणे शहराचा खासदार म्हणून आपल्याला माननीय राजन विचारे साहेबांना भरघोस मतांनी निवडून आणायचं आहे एवढंच सांगेन। आणि पुन्हा एकदा एका 22 वर्षाच्या मुलाला, आता 23 झालो, एका 23 वर्षाच्या मुलाला या ठिकाणी भाषण देण्याची संधी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज ओळा माझेवाडा मतदारसंघाचा फक्त एका विभागीय मेळाव्यासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो, आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। आणि जाताना एवढंच सांगेन की अब की बार मोदी सरकार, हर घर मोदी, घर घर मोदी।